नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये तलाठी भरती सराव प्रश्नसंच पाहणार आहोत आणि यामध्ये मित्रांनो, जे काही आपण प्रश्न घेतलेले आहेत हे टोटल प्रश्न 2019च्या तलाठी भरतीमध्ये विचारण्यात आलेले प्रश्न आहेत. म्हणजे हे जे प्रश्न आहेत ते सर्व प्रश्न आपल्याला इम्पॉर्टंट असणार आहेत. म्हणून आपल्याला या व्हिडिओची जर पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं एक टेलिग्राम चॅनल आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, त्याला जाऊन जॉइन करायचं आहे. आणि मित्रांनो, हे परीक्षेत प्रश्न आपल्याला नेहमी विचारले जातात, त्यामुळे आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राइब करून ठेवा आणि बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करून ठेवा, म्हणजे तुम्हाला दररोज व्हिडिओ याच पद्धतीने पाहायला मिळतील. आणि मित्रांनो, अजून एक विनंती आहे की व्हिडिओ जो आहे हा शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यामध्ये आपण भरपूर महत्त्वाचे प्रश्न घेतलेले आहेत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपला प्रश्न पहिला आहे, दिलेल्या शब्दाला विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे. तर या ठिकाणी ग्रामीण असा शब्द दिलेला आहे, तर याचा अपोजिट म्हणजेच विरुद्ध अर्थाचा शब्द काय होईल. यामध्ये आपल्याला 3 ते 5 सेकंदाचा वेळ असणार आहे. मित्रांनो, उत्तर जर येत असेल तर कमेंट करून उत्तर देत राहा, म्हणजे आपलं रिव्हिजन आणि जी मॉक टेस्ट होईल ती याच ठिकाणी होऊन जाईल. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1. तर ग्रामीणचा विरुद्धार्थी शब्द होतो काय. ग्रामीण म्हणजे काय, तर गावाकडील, एक प्रकारे खेड्याकडील, आणि शहरी म्हणजे शहरी असणारा. पर्याय 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 2 आहे, 1983 मध्ये प्रुडेन्शियल कप जिंकला होता, तेव्हा क्रिकेट संघाचा कर्णधार कोण होता. मित्रांनो, हा प्रश्न महत्वाचा आहे. 1983 या वर्षी भारतानं जो वर्ल्ड कप जिंकला होता, वर्ल्ड कप जो आहे 1983चा तो भारताने जिंकलेला आहे, आणि यामध्ये भारताचा कर्णधार म्हणजेच कॅप्टन कोण होता. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. तर कपिल देव जो आहे हा क्रिकेटर होता 1983च्या वर्ल्ड कपचा भारतीय संघाचा कॅप्टन. यानंतर भारताने परत कधी जिंकला वर्ल्ड कप 2011 या वर्षी. तर ज्यावेळी 2011ला भारताने जिंकला त्यावेळेस MS धोनी म्हणजे महेंद्रसिंग धोनी हे जे आहेत हे कॅप्टन होते भारतीय टीमचे. लक्षात ठेवायचे मित्रांनो, प्रश्न हा महत्वाचा आहे. यावर अजून एक प्रश्न विचारला जाऊ शकतो की 2007 या वर्षापासून जो T20 वर्ल्ड कप आहे, 20 ओव्हरांचा खेळला जाणारा T20 वर्ल्ड कप जो आहे हा सर्वात पहिल्यांदा 2007 या वर्षी सुरू झाला, आणि तो देखील इंडियाने सर्वात पहिला जिंकला होता, आणि त्याही वेळी कर्णधार जो आहे हा महेंद्रसिंग धोनीच होता. यानंतर अजून एक प्रश्न विचारला जाऊ शकतो की IPL म्हणजे इंडियन प्रीमियर लीग याची स्थापना कधी झाली किंवा सुरुवात कधी झाली. तर 2008 या वर्षी सुरुवात झाली आहे IPLची. IPL म्हणजे इंडियन प्रीमियर लीग. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असणार आहे कपिल देव. प्रश्न क्रमांक 3 आहे, कोणत्या दिवशी संविधान सभेद्वारे भारतीय संविधानाचा स्वीकार करण्यात आला. मित्रांनो, या ठिकाणी सर्वात कन्फ्यूज होणारा हा प्रश्न आहे. कधी कधी आपल्याला प्रश्न विचारला जातो, या ठिकाणी विचारला आहे स्वीकार, आणि अजून एक प्रश्न आपल्याला विचारला जातो तो आहे या ठिकाणी अंमलबजावणी. लक्षात ठेवा, प्रश्न हा थोडासा महत्वाचा आहे. तर खालीलपैकी असा कोणता दिवस आहे की त्या दिवशी संविधान सभेद्वारे भारतीय संविधानाचा स्वीकार करण्यात आला. तर लक्षात ठेवायचे, जो स्वीकार आहे हा 26 नोव्हेंबर 1949 ला करण्यात आला. लक्षात ठेवा, 26 नोव्हेंबर 1949 ला भारतीय संविधानाचा स्वीकार करण्यात आला, आणि त्याची अंमलबजावणी जी आहे ही 26 जानेवारी 1950 ला करण्यात आली. म्हणून हा जो दिवस आहे 26 जानेवारी 1950 या दिवसापासून प्रजासत्ताक दिन. लक्षात ठेवा, 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिन असतो, आणि 15 ऑगस्ट जो आहे हा भारताचा आपल्या स्वातंत्र्य दिन आहे. लक्षात ठेवा, त्यामुळे हा प्रश्न महत्वाचा आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. यावर आपल्याला अल्टरनेट प्रश्न विचारला जातो की संविधान दिन कधी साजरा केला जातो. तर 26 नोव्हेंबर हा जो दिवस आहे हा दिवसच संविधान दिन म्हणून देखील साजरा करतात. तर प्रश्न 4 आहे, खालील नामाला अयोग्य विशेषणाचा पर्याय निवडायचा आहे. अयोग्य विशेषण म्हणजे काय की जो झाड शब्द दिलेला आहे तर याला चुकीचा विशेषण कोणता असणार आहे. मित्रांनो, हा प्रश्न देखील इम्पॉर्टंट आहे, कारण प्रश्न 2019च्या तलाठीमध्ये आलेला आहे, आणि याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4. तर खारट हे जे विशेषण आहे हे चुकीचं आहे, म्हणजेच पर्याय 4 आपलं उत्तर असणार आहे. यामध्ये झाड मोहक असू शकतं, सुंदर असू शकतं, आणि काटेरी सुद्धा असू शकतं, पण खारट जे आहे हे नसणार आहे, त्यामुळेच पर्याय 4 आपलं उत्तर होईल. तर प्रश्न 5 आहे, डॅश प्रदेशामध्ये वाऱ्याच्या उच्च वेगाच्या वाहनामुळे चक्रीवादळ येऊ शकते. मित्रांनो, प्रश्न हा महत्वाचा आहे. तर कोणता असा प्रदेश असतो किंवा असा कोणता भाग असतो की त्या ठिकाणी वाऱ्याचा जो हाय स्पीड आहे म्हणजे जो उच्च वेग आहे तर त्याच्या फ्लोमुळे चक्रीवादळ येण्याची देखील धोका असतो. आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3. ज्या ठिकाणी कमी दाबाचे पट्टे किंवा कमी दाबाचा असा काही भाग असतो किंवा प्रदेश असतो त्या ठिकाणी वाऱ्याचं जे प्रेशर आहे वाऱ्याचा जो वेग आहे हा जास्त प्रमाणात असतो, आणि त्याच्या वाहनामुळेच तिथं आपल्याला चक्रीवादळ येण्याची शक्यता असते. पर्याय 3 आपलं उत्तर होईल कमी दाबाचा. प्रश्न क्रमांक 6 आहे, मुंबईमधून खालीलपैकी कोणाला हॉकी कोचिंग मधील त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीसाठी 2018 या वर्षासाठीचा द्रोणाचार्य पुरस्कार देण्यात आला होता.
आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 क्लारेन्स लोबो. लक्षात ठेवा किंवा क्लारेन्स लोबो यांना 2018 या वर्षासाठी द्रोणाचार्य पुरस्कार जो आहे हा देण्यात आलेला आहे. कशासाठी तर हॉकीच्या कोचिंग मधील. पर्याय 3 आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 7 आहे योग्य पर्यायाची निवड करायची आहे. या ठिकाणी आपल्याला वाक्य दिलेलं आहे गायिका, गाणे आणि समोर डॅश दिलेला आहे. तर या रिकाम्या जागी कोणता शब्द असणार आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 तर गाते. लक्षात ठेवा गायिका, गाणे, गाते या ठिकाणी हे योग्य उत्तर होणार आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न 8वा आहे खालील वाक्प्रचाराचा योग्य अर्थाचा पर्याय निवडायचा आहे. या ठिकाणी वाक्प्रचार दिलेला आहे अकलेचा कांदा असणे किंवा कधी कधी अकलेचा खंदक असा शब्द आपल्याला येतो. लक्षात ठेवा. तर अकलेचा कांदा असणे म्हणजे काय? तर पर्याय क्रमांक 2 सुमार बुद्धी असणे. पहा सुमार बुद्धी म्हणजे बिना कामाची बुद्धी असणे त्यालाच म्हटलं जातं पहा अकलेचा कांदा. या ठिकाणी आपलं पर्याय क्रमांक 2 उत्तर होणार आहे. प्रश्न 9वा आहे एलिफंटा गुहा खालीलपैकी कोणत्या हिंदू देवतांना समर्पित केलेल्या आहेत? पहा एलिफंटा केव ज्या आहेत तर या ठिकाणी कोणता हिंदू देवता आहे की त्यांना त्या समर्पित आहेत? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 तर शिव. लक्षात ठेवा शिव म्हणजेच कधी कधी आपल्याला महादेव येऊ शकतं तर यांना समर्पित करण्यात आले आहेत एलिफंटा केव्ज. ऑप्शन क्रमांक 4 आपलं आन्सर असेल. प्रश्न क्रमांक 10 आहे दिलेल्या शब्दगटातून विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे. या ठिकाणी गरम असा शब्द दिलेला आहे तर याचा विरुद्धार्थाचा शब्द काय होईल? आणि याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 तर गरमचा विरुद्धार्थी शब्द होईल पहा थंड. ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 11 आहे डिझायनिंग डेस्टिनी द हार्टफुलनेस वे हे जे शीर्षक असलेले पुस्तक आहे तर याचे लेखक कोण आहेत? मित्रांनो हा प्रश्न सर्वात महत्वाचा आहे. पहा या ठिकाणी आपल्याला पुस्तकाचा उल्लेख केलेला आहे डिझायनिंग डेस्टिनी. लक्षात ठेवा डिझायनिंग डेस्टिनी द हार्टफुलनेस वे या पुस्तकाचे लेखक. आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 तर कमलेश पटेल. लक्षात ठेवा कमलेश पटेल हे जे आहे तर डिझायनिंग डेस्टिनी द हार्टफुलनेस वे या पुस्तकाचे लेखक आहेत. पर्याय 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 12 आहे द एम्परर ऑफ दी मेलेडीज कर्करोगावरील एक जीवनचरित्र हे पुलित्झर विजेते पुस्तक कोणी लिहिलेले आहे? प्रश्न महत्वाचा आहे. पहा मित्रांनो हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे कारण 2 वेळा याचा उल्लेख करण्यात आलेला होता. पुस्तक लक्षात ठेवा परत एकदा लक्षात ठेवा द एम्परर ऑफ द मेलेडीज कर्करोगावरील एक जीवनचरित्र हे जे आहे पुलित्झर विजेते पुस्तक आहे तर हे कोणी लिहिलं आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 तर सिद्धार्थ मुखर्जी यांनी लिहिलेलं आहे. ऑप्शन 4 आपला आन्सर असेल. प्रश्न क्रमांक 13 आहे पोलिसांच्या कामासाठी रोबोटचा वापर करणारे भारतामधील पहिले राज्य कोणते ठरले आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 तर केरळ. लक्षात ठेवा मित्रांनो केरळ हे जे राज्य आहे असं पहिलं राज्य ठरलं आहे की त्या ठिकाणी पोलिसांच्या कामासाठी रोबोट जो आहे रोबोटचा वापर करण्यात आलेला आहे. पर्याय 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 14 आहे 1873 मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी जाती यंत्रणेविरुद्ध एक लढा देण्यासाठी कोणती संस्था स्थापन केली होती? यावर आपल्याला मित्रांनो 2 प्रश्न आहेत. प्रत्येक प्रश्न इम्पॉर्टंट आहे लक्षात ठेवा. आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 तर सत्यशोधक समाजाची स्थापना ही केली होती महात्मा ज्योतिबा फुले यांनी. का केली होती तर त्या ठिकाणी जाती यंत्रणा जी होती म्हणजे जाती असणारे त्यांच्यासाठी एक लढा ठेवण्यासाठी. तर यामध्ये 2 प्रश्न कोणते कोणते आहेत की सत्यशोधक समाजाची स्थापना कधी झाली? 1873 या वर्षी झालेली आहे. या ठिकाणी प्रश्न विचारला जातो अजून की सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? तर पहा महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलेली आहे. लक्षात ठेवा 1873 आणि कोणी केली? महात्मा फुले यांनी. पर्याय 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न 15 आहे भारतामध्ये मतदान करणे आणि मतदार यादीचा भाग बनण्यासाठी वयाची अट किती आहे? म्हणजे कमीत कमी वय किती आहे की आपण त्या ठिकाणी मतदान करू शकतो किंवा मतदान यादीचा एक पार्ट बनू शकतो? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 तर कमीत कमी 18 वर्ष. लक्षात ठेवा कमीत कमी 18 वर्ष ज्यावेळी आपल्याला पूर्ण होतील त्याच वेळेस आपल्याला मतदानाचा हक्क प्राप्त होत असतो. पर्याय 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न 16 आहे भारतामधील खालीलपैकी कोणत्या राज्याने खेलो इंडिया युथ गेम्स 2019 मध्ये सर्वात जास्त पदकं म्हणजे जी काही सर्वात जास्त मेडल्स आहेत ती जिंकलेली आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 जे महाराष्ट्र राज्य आहे. लक्षात ठेवा महाराष्ट्र राज्याने 2019ला जे खेलो इंडिया युथ गेम झाले आहेत यामध्ये सर्वात जास्त मेडल्स जिंकलेले आहेत. पर्याय 1 आपलं उत्तर होईल महाराष्ट्र. प्रश्न क्रमांक 18 आहे 1782 मध्ये खालीलपैकी कोणत्या तहावर स्वाक्षरी केली गेली ज्यामुळे पहिले अँग्लो मराठा युद्ध समाप्त झाले? पहा 1782 वर्ष आहे त्या ठिकाणी एक असा तह झाला होता की त्या तहानुसार जे पहिलं अँग्लो आणि मराठा यांच्यामध्ये युद्ध झालं होतं ते संपुष्टात आलेलं होतं. तर तो तह कोणता होता? आणि याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 2 तर सालबाईचा जो तह आहे या तहामुळे 1782 ला झालेलं अँग्लो मराठा युद्ध जे आहे हे संपलेलं होतं. पर्याय 2 आपलं उत्तर होईल.
प्रश्न 18 आहे, कोइंबतूर नंतर भारतातील दुसरे डिफेन्स हब इनोव्हेशन हा स्थापन करण्यासाठी महाराष्ट्रातील कोणते ठिकाण निवडण्यात आलेले आहे? लक्षात ठेवा, भारतातले कितवे आहे? दुसऱ्या क्रमांकाचं. आणि पहिलं कोणतं आहे? तर पहिलं आहे कोइंबतूर. तर यानंतरचं कोणतं विचारलंय की दुसरं कोणतं आहे? डिफेन्स इनोव्हेशन हब हे स्थापन करण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील कोणत्या ठिकाणाची निवड केली गेली? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4, तर नाशिक. लक्षात ठेवा, नाशिक हा जो जिल्हा आहे किंवा नाशिक हे जे ठिकाण आहे, या ठिकाणी भारतामधील दुसऱ्या क्रमांकाचं डिफेन्स हब जे आहे, डिफेन्स हब इनोव्हेशन याची स्थापना करण्यात आली आहे. आणि पहिलं कोणत्या ठिकाणी आहे? कोइंबतूरमध्ये. पर्याय 4 आपलं उत्तर आहे नाशिक. प्रश्न क्रमांक 19 आहे, अस्पृश्यता कायदा 1955 मध्ये दुरुस्ती करण्यात आली आणि त्याला डॅश वर्षामध्ये नागरी हक्क कायद्याचे संरक्षण 1955 असे पुनर्नामित करण्यात आले. पहा, या ठिकाणी प्रश्न महत्वाचा आहे. या ठिकाणी आपल्याला दोन प्रश्न मित्रांनो तयार होतात. तर अस्पृश्यता जो कायदा आहे तो दुरुस्ती कायदा पहा 1955 दुरुस्ती केल्याच्या नंतर त्याला कोणतं वर्ष आहे की त्या वर्षामध्ये नागरी हक्क कायद्याचं संरक्षण म्हणून त्याचं नाव बदलण्यात आलं? तर लक्षात ठेवा 1976 हे आपलं वर्ष असणार आहे, म्हणजेच उत्तर देखील असणार आहे 1976 या वर्षामध्ये जो 1955चा अस्पृश्यता दुरुस्ती कायदा होता तर त्याचंच नाव बदलून नागरी हक्क कायदा संरक्षण जे आहे हे करण्यात आलं. पर्याय 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 20 आहे, राज्यसभेच्या सदस्याचा कार्यकाळ किती वर्षांचा असतो? पहा, राज्यसभेचा सदस्य आणि त्याचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4, एकूण 6 वर्ष. लक्षात ठेवा 6 वर्षाचा कार्यकाळ असतो पहा राज्यसभेच्या सदस्यांचा. ऑप्शन क्रमांक 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 21 आहे, कोणता राष्ट्रीय जलमार्ग महाराष्ट्रातील शास्त्री नदी आणि जयगड खाडी यावर स्थित आहे? पहा, राष्ट्रीय जलमार्ग म्हणजे काय? NW म्हणजेच नॅशनल वॉटरवे. लक्षात ठेवा मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला दरवर्षी विचारण्यात आलेला आहे आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1. तर NW म्हणजेच काय? तर नॅशनल वॉटरवे जो आहे 91व्या क्रमांकाचा हा शास्त्री नदी आणि जयगड खाडीवरती स्थित आहे. पर्याय 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न 22 आहे, जर तुम्ही सपाट आरशासमोर उभे राहिलात तर तुमची प्रतिमा डॅश असल्याचे आढळेल. मित्रांनो, हा प्रश्न विज्ञानावर महत्वाचा आहे. जर तुम्ही एखाद्या सपाट आरशासमोर जर उभे राहिला तर तुमची प्रतिमा जी आहे लक्षात ठेवा समान आकाराची असेल पण एका बाजूने ती उलटी दिसणार आहे. पर्याय 4 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न 23 आहे, पेशीमध्ये जनुके ही डॅशवर स्थित असतात. पहा, पेशी म्हणजे सेल्समध्ये जी जनुके आहेत ती कशावरती स्थित असतात? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4, तर गुणसूत्रावरती ते स्थित असतात जनुके. पर्याय 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न 24 आहे, स्वच्छ सर्वेक्षण 2019 पुरस्कारांमधील देशातील सर्वात स्वच्छ शहर क्रमांक 3 म्हणजे लक्षात ठेवा प्रश्न परत एकदा आपण घेणार आहोत. तर स्वच्छ सर्वेक्षण 2019 पुरस्कार जो झाला तर त्यामधील देशातील सर्वात स्वच्छ शहर असणार पण कितव्या क्रमांकाचं? तर 3ऱ्या क्रमांकाचं शहर म्हणून कोणतं शहर निवडण्यात आलं? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, तर म्हैसूर या शहराची निवड करण्यात आली होती 3ऱ्या क्रमांकाचं सर्वात स्वच्छ शहर. कधी? तर स्वच्छ सर्वेक्षण 2019 नुसार. पर्याय 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 25 आहे, खालीलपैकी कोणता दिवस जागतिक युद्ध अनाथ दिन म्हणून साजरा केला जातो? मित्रांनो, प्रश्न हा जो आहे हा पण 2022च्या करंट अफेअर्स वरती घेतलेला आहे. पहा, जागतिक युद्ध अनाथ दिन म्हणून कधी साजरा केला जातो? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, तर 6 जानेवारी हा जो दिवस आहे पहा हा जागतिक युद्ध अनाथ दिन म्हणून साजरा केला जातो. पर्याय 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 26 आहे, सध्या चर्चेत असलेले ग्रेट बॅरियर रीफ हे जे आहे हे कोणत्या देशामध्ये आहे? मित्रांनो, प्रश्न महत्वाचा आहे पहा, ग्रेट बॅरियर रीफ जे आहे हे कोणत्या देशातलं ठिकाण आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, तर ऑस्ट्रेलिया या देशातील एक ठिकाण आहे. ऑप्शन 3 आपलं उत्तर होईल. मित्रांनो, हे होते पहा 26 प्रश्न आपल्याला तलाठी भरती 2019 नुसार विचारण्यात आलेले. आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच डेली करंट अफेअर्स आणि प्रत्येक व्हिडिओची PDF मिळवण्यासाठी मराठी नोकरी या टेलिग्राम चॅनलला देखील जॉईन करायचं आहे. आणि मित्रांनो, आपल्याला प्रत्येक व्हिडिओची PDF डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.